म्हणून जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपला विषय आपण सांगून राहिलो की बा गुरु असा करा, आपल्या गुरुजवळ काय काय असावं, आपण गुरुच्या बद्दल बोलत आहोत. म्हणून आपण आपल्या गुरुजवळ ते नाम असलं पाहिजे. कोणतं नाम असलं पाहिजे माहित आहे? आपण आईच्या रुद्रामध्ये, आईच्या गर्भामध्ये असताना आपल्याजवळ एक नाम आहे. चालू बाहेर आल्याच्या नंतर त्या नामाचा वापर आपण करू शकत नाही. का करू शकत नाही ते आपल्या ध्यानात येत नाही. पण आईच्या गर्भामध्ये जो देव आपल्याला नाम देत असते ते आपल्याला पुन्हा वापस भेटलं पाहिजे, अशी अपेक्षा करा, अशी अपेक्षा करा. मग मी तुम्हाला नाम सांगतो, कोणतं नाम आहे ते पटवून देतो. असं नाही, पटवून देतो की आपल्याला कोणत्या नामाची गरज आहे. हे काही आपल्या खिशांचे पुरावे नाहीत, हे एकदारीचे पुरावे. एक दुकानदारी, एक नारी आणि सब दुकानदारी. सांगतो, देव आपल्याला विचारतो, आणले बा वस्तू कोठे बा ठेवली, अरे केव्हा गमावली मामा केव्हा. आपल्याला खाली हाताने पाठवलं नाही. नाही 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 नाही, आपापल्या परीने नामरूपी वस्तू आपल्याला पाठवून दिली. पण आपण तिचा बाहेर आल्याच्या नंतर गैरवापर झाला, त्याला कोण काय करत. देवाला असाही माणूस एकही सोडला नाही की बिना वस्तू देण्याचा. सर्वांजवळ दिली, सर्वांजवळ दिली नाम सगळ्याजवळ. मग काही लोक मला म्हणतील, महाराज तुम्ही म्हणता सगळ्याच एवढे नाम दिलं, मग आमच्या जेवढे आहे. हो, मी म्हणतो सगळ्याच जेवढे आहे. मग आमच्या जेवढे असल्या कारणाने आम्हाला गुरुची काय गरज आहे? हो, गुरुची काय गरज आहे? आम्हाला नाम आहे ना आमच्या जेवढे. पण नाही, फरक आहे. जरी तुमच्या जेवढे असेल पण माहित नाही माहित. नाम सगळ्या जेवढे. नाम नाम करता परित केले सारे जगा, परिती नाम खून चालू आहे. चालू आहे ना, मी कुठे नाही म्हणतो, चालूच आहे. नामा बिगर पत्ती हाले नामा झाडाची, अरे बोलता कोणा अशी सांगा सकते. चालू आहे मग चालू आहे. मग काय गरज आहे? अरे पण बाबा तसं नाही. तू का म्हणे नाम सर्व ठाई वसे, नामाशी नाम तुशी ते नाम कैसे. ते नाम कसं आहे बा, त्याला कसं करा लागते, कसं जपा लागते. त्यासाठी तुका म्हणे नाम सर्व ठाई वशी, नामाशी नाम पोषित हे नाम कशी, त्याला नाम म्हणतात. त्याच्या पलीकडचं सांगतात, त्याच्या पलीकडचं त्या नामाचं नाव आहे अनिर्वाच्य नाम घ्यावे, धरणी काळाशी उठवावे. नाम घेता अग्र सागराशी, नरदेह चवलांगा उपाशी. नाम घेता वाट चालले, येत नाही पाऊला पाऊल. तुका म्हणे ये देवानी सोडे संसारावर पाणी. पण पाणी सोडायची गरज नाही गरज. काय नाही गरज? तुकाराम महाराज सांगितले, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिने लोक. संसार
सांग आपण विचार करा. पण तुका म्हणे ये देवाने सोडे संसारावर पाणी. आपण पाणी तर काही सोडू शकत नाही सोडू शकत. मग त्यासाठी आपल्याला तुकाराम महाराजने पुरावा दिला. तुका म्हणे अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद करीन तिने लोक. म्हणून अशा गुरुच्या संपर्कामध्ये जा. अशा गुरुकडून साधनं शिका. अशा गुरुच्याकडून नाम घ्या. नामावर बसा. 9 प्रकारचे आसन आहेत. वज्रासन आहेत, योगासन आहेत, सहजासन आहेत, असे 9 आसन आहेत. आणि आपला गुरु कितपत पुढे आहे बा अशा गुरु शोधा. कोणाच्या मागे पडू नका. नाहीतर काय सत्य लावण्यात एवढा मोठा मंडप आणायचे. भावी स्वरूपाचा आमच्या इथे सप्ताह आलेला आहे. गोष्ट खरी. सप्ताह निघून गेला की जसेच्या आज 30-35 हजाराचा साऊंड सिस्टीम आहे. मंडप डेकोरेशन याच्यापासून जर आपण नाही काय शिकलो काय लोक करतात म्हणून करा असं ना. असं नाही चालणार. काहीतरी आपल्या उपाचाराने फायदा झाला पाहिजे. आपल्या गावात असं झालं पाहिजे. भविष्य त्या गावामध्ये भविष्य घडलं पाहिजे. 4 लोकांना चांगलं म्हणलं पाहिजे. म्हणून हे परमार्थाचं दुकान आहे. सत्य आहेत, कीर्तन आहेत, प्रवचन आहेत. यासाठी मनाच्या शुद्धीसाठी आपण काय कशासाठी आलो आणि आपण काय करायला पाहिजे. म्हणून लोकांनी तुकाराम महाराजांनी पुरावे दिले. आणली बा वस्तू कोठे बा ठेवली, केव्हा गमावली केव्हा नाही. वस्तूचे कारण पडले बा जेव्हा सांगा जटकनी मजा आता. ते विचारलं ना. ज्या टायमाने आपण इथून निघून जाईल यमाच्या हातात जाईल त्या टायमाने यम म्हणत देवा हे गिऱ्हाईक आणल्याच्या नंतर आपल्याला विचारलं जाईल का रे काय काय केलं तू न माझ्यासाठी काय काय केलं. मग त्या टायमाला आपण काय म्हणेल आपल्याकडे काहीच नाही. पुरावा नाही आपल्याकडे. त्याचा बिल्लाही नाही. मग ते विचारेल मी तुला यासाठी पाठवलं होतं का. लग्न करणे, कामधंदे करणे, कमावणे, जे खायचं नाही ते खाणे, जे पियाचं नाही ते पिणे अशासाठी जन्म घेतलेला का नाही तुले. अरे जन्म बाबा अनंत पुण्य लागतं तेव्हा कुठे जन्म येते. जन्माचे मूळ पहावे शोधून दुखा शिकाराने जन्म घाले. जन्म इतका कठीण नाही रे. पण तरी तुला वेळात वेळ काढून लक्ष 84 फिरून तुला हा मी निर्देश प्राप्त करून दिला बाबा. आणि तो या देहाचा तो काही वापर केला नका. असं करू, असं नका करू. त्यासाठी काय करा, सुरुवात करा. पंचतत्वाचा विना हो गुरु विना तो वाजना. या देहामध्ये ती नाही. पंचतत्वाचा विना तो गुरुशिवाय वाजत नाही. ते हिना वाजवासाठी गुरु पाहिजे. मग हिना वाजला तारून भोपळ्याला कोर सूक्ष्म पाठी जर लिवर 4 फुट्या 4 मनी ओम शब्द उभी दोन्ही. सारंगंडाचा आधार महाकार फुट्या 4 हे 4 फुट्या शोषण 4 फुट्या शोधा. आणि 4 फुट्या शोधल्याच्या नंतर तारपा ते वाजवा. मार्ग आपला चांगला होईल. आपलं जीवन सुफल होईल. यासाठी भागवत आहे. भागवत ऐकून नाहीतर काय नुसते आवाज काढणे असं नाही. म्हणून आपण गुरुमार्गात असले तर आपण या गुरुमार्गात असा आपलं जे केलेलं कर्म असतील पाप असतील काय ना काही चुकलं पाहिजे. तर त्यासाठी आपलं कीर्तन असतील भागवत असतील हे असे पाठ पुरावे आपल्याला वाढवायचे. आणि म्हणून आपण आपल्या या भागामधून गुरुग्रंथातली माहिती आहे सांगितली. माझ्या परीनं जशी मला माहिती सांगता आली अशा प्रकारे मी आपल्याला सगळं आपल्या समोर माहिती सांगितली. आता नशीब आहे ज्याचं त्याच्या हातात आहे. कोणाला काय काय ठरवायचं असेल कसं कसं ठरवायचं असेल ते आपापल्या मर्जीनुसार राहणार आहे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. राम हरे राम 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 हरे
कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. असे बरेच काही आपण गुरुचे पुरावे दिलेले आहेत. गुरुचे बरेच पुरावे दिलेले आहेत. संत चरण रज लागता सहज संत चरण रज हो लागता सहज लागता सहज संत चरण रज सहज वासनेचे बीज जळून जाईल. आपल्याला जर इकडे जायचं असेल, आपलं जर आपल्या जीवनाचं जर सोनं करून घ्यायचं असेल तर आपल्याला संताशिवाय पर्याय नाही. आपल्याला हे मार्ग संत दाखवतील आणि संतांच्या सानिध्यामधून आपल्याला हे गोष्टी घडवाव्या लागतील. बाकी ठिकाणी नाही, बाकी ठिकाणी नाही. म्हणून कधी माणसानं संतांच्या सानिध्यामध्ये असावं, परमार्थाच्या ठिकाणी असाव, सत्कार्यामध्ये माणसाचा द्यायचा धर्म असाव. म्हणून हे संतांचं कार्य आहे. हे जे काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत, उपदेश करणार आहेत, मार्ग दाखवणार आहेत, हे संतांचं काम आहे आणि हे संतालाच गोष्टी जमत असतात. नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें नाम गुरु का चलाना चलाना हमें दिल का जलाना जलाना भरम हमें दिल का जलाना दिल का जलाना गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली सीता आई की जय. हे नाम देण्याची ताकद फक्त गुरु असते. हे दुसऱ्याकडे शिकवलं जात नसते. गुरु उपदेशपर असतात, गुरु उपदेश करू शकतात आणि त्यांच्या हातात या गोष्टी असतात. फक्त आपल्याला काय जे बनायचं असेल हे गुरु कृपेशिवाय बनू शकत. ह्या गोष्टी गुरु कृपेशिवाय बनत नाही. म्हणून या सध्याच्या घडीला अशा धकाधकीच्या जीवनात हलाहलीच्या काळात गुरुची गरज आहे, गुरुची गरज आहे. म्हणून इथून पुढे फार बिकट परिस्थिती येणार आहे. कोणी कोणाचं ऐकू शकत नाही. नाहीतर हे जर समजा एवढं असं सत्य जर नसते, बाकीच्या ठिकाणी इतके लोक एकत्रित कोण नसते. काय नाही, दोन जावा जर एकाच एक ठिकाणी बसल्या तर सासूचं सासऱ्याचं घरानं सांगतील. दोन भजने जर एकाकडे जर दोन गायन आचार्य जर जोड बसले तर ते म्हणतील काय गड्या आपण त्या ठिकाणी दोघ जण गेलो पण त्याचा आवाज असा नव्हता, आपला आवाज तसा नव्हता. दोन गुणवंतकार जर एकत्रित बसले
भावकार जर अशी दोन्ही एक साईडला जर बसले तर तेच गोष्टी करतील. अरे काय नाही, माझ्यासारखा बोल तुला वाजवता येत नाही, तुझ्यासारखा मला भूमी येत नाही. त्याच्यावर काय दोन भागवतकार जर एकत्र बसले ते हेच विषय निघतील, मी ह्या विषयात हे मत यायला पाहिजे तर मी म्हणतो त्या विषयात ते नाही लागायला पाहिजे. याच्या इथे हाय काय काय म्हणून जाऊ दे. एकच ठिकाण आहे परमार्थाचा दुकान आहे. या दुकानामध्ये राहा. पुढे काळ खराब येणार आहे. सत्कार्य करा, देवाला जवळ करा. देवाला पाहू नका, फक्त त्याला जवळ करा. देव पाहू नका. देव पाहायची कोणी विचार करू नका, फक्त देव जवळ यायची विचार करा. देव जवळ यायची फक्त विचार करा, देवाला पाहू नका. म्हणून हे कार्य संतांचं आहे. संतांच्या कार्यामध्ये देव येतो असतो आणि संताला जवळ धरलं म्हणजे देव जवळ आला. त्याचं एकमेव ठिकाण आहे. या हरिनाम सप्ताह आहे. जसं डॉक्टर असतात, एखाद्या माणसाला कॅन्सरचा रोग होऊ शकते, अचानक कोणाला होऊ नाही, पण त्याचं काय भविष्य असते ते होऊ शकते. पण झालं, मग झाल्याच्या नंतर अनेक ठिकाणी प्रयत्न करतात. माणूस सहजासहजी खेड्यापाड्याचे दवाखाने करते. खेड्यापाड्याच्या दवाखाने करता करता पहिली गोष्ट आमच्या यावर डॉक्टरच्याकडे जातील, पांगरखेड हे पांडुर्णा, आणि इकडे जाधव आमचे डॉक्टर जाधव साहेब हे पांगरखेड यांचा दवाखाना इकडे जातो. माणूस फिरून 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 अकोल्यापर्यंत पोहोचते. अकोल्यापर्यंत पोहोचले मग अकोल्याचे डॉक्टर सांगतात जाऊ द्या, मग यांना एक काम करा, नागपूरला जाऊ द्या. नागपूरचं स्टे, नागपूरहून काढण्यात येते डायरेक्ट मुंबई. मग मुंबईच्या स्टेप बाय स्टेप दवाखाना असते. मग त्या दवाखान्यात गेल्याच्या नंतर पेशंट तर कोणी सांगत नाही, पण पेशंटच्या जवळच्या माणसाला सांगतात एक काम करा भाऊ, मी सांगेल तसं काम करा. आता काय करू, तुम्ही लय दूर आले, पैसे काही खर्च करू नका, घरी न्या. त्याला काय जे मनात त्याचे विचार असतील खाऊ पिऊ घाला, जाऊ द्या. माणूस काही जरी केलं तो माणूस तो मग वाचू शकत नाही घरी आल्याच्या नंतर. कारण पहिले ती लेखित असते, ते लोक सांगतात डॉक्टर लोक की आता हे जमत नाही, समोरच्या पेशंटच्या नातेवाईकांना तो सांगू शकतात. तसंही हरिनामाचं दुकान आहे. हरिनामाचं हे दुकान आहे. संत लोक सांगतात, आपण त्याचा राग मानतो. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणलं, नाईतील शिंदडीचे पुढे बटकीचे रडतील. तुकाराम महाराज म्हणतात गड्या, मी याच्यासाठी भजन कीर्तन करतो, बाबा गावात कोणी ऐकत नाही, बाबा एका जंगलावर जातो. जंगलामध्ये मला टाळण होते, त्याच्या काळात टाळण होते, आपल्याला आले. त्याच्या काळात टाळण होते का, गोट्याची वाज होते. दगडाच्या तालामधून गायीनं अभंग एवढे तुकाराम महाराज ते संत होते. मग तसं हे हरिनामाचं दुकान आहे. तुकाराम महाराज अजून म्हणतात, डुबता जन देखावे ना डोळा, म्हणून कनवळा बाबा येत असे. हे तुकाराम महाराज आपल्याला बोध करतात, पण कोण ऐकते त्याचं, कोण ऐकत. ज्याचे त्याचे लोक म्हणतात जावं काय करायचं, जे आहे ते बरं. म्हणून असे अनेक भाषामध्ये अनेक आपल्याला वाईट बोलून तुकाराम महाराज वाईट बोलले आपल्याला. खर तर असे बोलले, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनाय मुखाशी. अरे मोडा, त्याला काही एवढं काय घेणं नव्हतं. अरे पण ते आपल्यासाठी बोलले, ते आपल्यासाठी बोलले, तरी आपल्याला त्या गोष्टीचं भान नाही. तो म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी अजून म्हणून, तुका म्हणे अशी बुद्धी त्यांची जड तयावनी बरा शेदगड. कटाळे तुकाराम महाराज काय करते, कोण नाही ऐकू राहिलं. हरे रामा रे रामा, रामा रामा हरे हरे, हरे कृष्णा रे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे. रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा
भगवान मुंगसादी महाराज की तर आता पावन एक झाला. आपल्याला आता गोवर्धन पूजा करायची आहे. तर आता या आपण दुपारच्या सुट्टीमध्ये गोवर्धन पूजा करून घेऊ. आपल्याकडे आज बरेच काही कार्यक्रम आहेत आणि 3-3:30च्या दरम्यान आपल्याला रुक्मिणी स्वयंवर पण करायचं आहे. तरी आमच्याकडे महिला असतील त्या रुक्मिणीचा आणि कृष्णाच्या लग्नासाठी त्यांची तयारी काही चालू असेल तर ठीक आहे. तर आता सुट्टी झालेली आहे. अगला समाचार ब्रेक के बाद. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी यनाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे